प्रार्थना करूया. सर्व शक्तिमान जिवंत परमेश्वरा, आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू. तू आमच्या मंडळाचा देव आहेस आणि प्रत्येकाच्या जीवनात वैयक्तिकरित्या तू कार्य करत प्रभू. प्रत्येक साक्षी होतं आणि प्रत्येकाच्या जीवनातील तुझ्या अद्भुत आणि महान कार्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभू, आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. आज प्रभू अत्यंत नम्रपणे आणि विश्वासाने तुझ्या पवित्र चरणाजवळ आम्ही आलो. प्रभू, आज तुझ्या वचनाद्वारे देखील आराधनेमध्ये देखील तू आमची भेट घेतलेली आहे. आज तुझ्या वचनाद्वारे आमची भेट प्रभू बोल. प्रभू तुझ्या मंडळीशी तुझं वचन पाठव. प्रभू तुझ्या मंडळीसाठी ऐकणारे कान आणि समजणार हृदय तू आम्हास दे. जी काय कळलं असतील नागुरी शितानाला दूर कर. आजचा दिवस आम्हा सर्वांसाठी, आमच्या मंडळीसाठी एक आशीर्वादाचा दिवस असतो. जे बंधनात आहेत त्यांची बंधनं तुटली जाऊ दे. जे आजारी आहेत त्यांचा अंतरून बदलून टाक. जे दुःखी आहेत, निराश आहेत, आज त्यांची तू भेट घे. तू गौरविराचा, तू उत्साहिता येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात मागतो. आमेन. ऍक्च्युली आज मला शिरूर या ठिकाणी देखील जायचं आहे. शिरूर मंडळीचा आज वर्धापन दिन आहे आणि मी त्यांना म्हटलं मी 12 वाजता निघेल आणि 1 वाजेपर्यंत तुमच्याकडे पोहोचेल. गाणे वगैरे चालू करा, 1 वाजेपर्यंत येईल मी देवाच्या वचनाच्या अगोदर. तर मला आत्ताच वाजता असो हरकत नाही. देव मला वेळेवर नाही. त्याच्या महान नावासाठी, त्याच्या गौरवासाठी देव त्या ठिकाणी देखील मला खात्री आहे माझ्या मंडळीच्या प्रार्थना माझ्यासाठी. हालेलुया. या दिवसामध्ये माझ्या लाईफवर, माझ्या जीवनावर एक अनॉइंटिंग मला जाणवत आहे. अभिषेक मला पाहायला मिळत आहे. तो जाणवतो प्रियांनो. तुम्ही भरलेले आहात का खाली आहात? तुमचं भांड भरलेलं आहे का खाली आहे हे तुम्हाला समजत असतं. आणि खाली जर असेल तर कोणत्या कारणामुळे ते खाली आहे, कुठे कुठे खालून त्याला होल पडलेले आहे हे देखील कळतात. आपलं भांड भरलेलं ठेवलं पाहिजे. तो माझा जीव ताजा रवाना करीतो आणि मला नीती मार्गाने नेतो. हालेलुया. माझे पात्र काठोकाठ भरले आहे. माझे पात्र भरून वाहत आहे असं स्तोत्रकर्ता म्हणतो. असं आमचं पात्र देवाच्या आशीर्वादाने, देवाच्या वचनाने, पवित्र आत्म्याद्वारे भरलेलं असलं पाहिजे. हालेलुया. सर्व साक्षीबद्दल आम्ही देवाला धन्यवाद देतो. प्रभाकरकडे फारसी येत होते, आयसीयू मध्ये होते, न्यूमोनिया झाला होता, श्वास घ्यायला त्रास होता आणि त्यांचं सॅच्युरेशन म्हणजे ऑक्सिजन लेवल ही 45 पर्यंत खाली आली होती. म्हणजे ते श्वासच घेऊ शकत नव्हते. देवाला धन्यवाद असो. मंडळीच्या प्रार्थना. हालेलुया. मंडळी प्रार्थना करती त्यावेळेस देव त्या ठिकाणी कार्य करतो. देवाला ती प्रार्थना ऐकावी लागते. हालेलुया. आणि काल 4 दिवसात ते घरी पण आले. मी त्यांना पहिल्याच दिवशी सांगितलं देवाने तुम्हाला स्पर्श केले, तुम्ही बरे झालेले आहात.
देवाची स्तुती असो, सर्व गोष्टीबद्दल मी देवाचे आभार मानतो. प्रभूने माझ्या मनात जो विषय दिला तो थोडक्यात मी आपल्याशी शेअर करणार आहे. जास्त वेळ नाही मला, परंतु जो विषय मला दिले थोडक्यात मी शेअर करत आहे की पहा, ज्यावेळेस आपण पाप करतो किंवा आपण चुकतो, आपण अवज्ञा करतो, देवाला न आवडणाऱ्या गोष्टी ज्यावेळेस आपल्या जीवनात आपण करत असतो त्यावेळेस काय होतं मला हे माहित आहे का? आपण एका आध्यात्मिक युद्धामध्ये आहोत. आपण कशामध्ये आहोत? आध्यात्मिक युद्धामध्ये आहोत. स्पिरिच्युअल वॉरफेअर आपलं चालू आहे, आध्यात्मिक युद्ध आपलं चालू आहे. कोणाबरोबर? या दुष्टाबरोबर, या जगातील दुष्टाबरोबर, जो दुष्ट तुमचा आणि माझा नाश करायला तपलेला आहे, जो गरजणाऱ्या सिंहाप्रमाणे कोणाला किळाभर शोधत फिरत आहे. या दुष्टासोबत आमचं स्पिरिच्युअल वॉरफेअर, लढाई, युद्ध चालू आहे प्रियांनो. आणि या युद्धामध्ये काय होतं? सैतान आपल्यावर हल्ला करत असतो. आपल्यावर तो असा हल्ला करतो, काही वेळेस आपल्या परिस्थितीवर तो हल्ला करतो, परिस्थितीद्वारे तो आपल्यावर हल्ला करतो. काही वेळेस आजाराद्वारे तो आपल्यावर हल्ला करतो. काही वेळेस आपल्याला तो कमजोर करतो. काही वेळेस आपल्याला तो मोहामध्ये टाकतो, परीक्षेमध्ये टाकतो. देवापासून दूर केल्याचा तो नेहमी प्रयत्न करत असतो प्रियांनो. पण ज्या वेळेस आपण पडतो किंवा आपलं पतन होतं, आपण मोहामध्ये पडतो, आपण पाप करतो, अवज्ञा करतो, त्यावेळेस काय होतं? त्यावेळेस देवाला वाईट, देव दुःखी होतो. देव आपल्याला काय संबोधतो माहिती का? माझे लोक, माझे निवडलेले लोक, मी बोलावलेले लोक, खास लोक, माझी प्रजा, पवित्र केलेले लोक, वेगळे केलेले लोक, असं देव आपल्याला म्हणत असतो. हालेलुया. आणि ज्यावेळेस त्याचे लोक ज्यावेळेस मोहात पडतात, त्याचे लोक ज्यावेळेस परीक्षेत पडतात, देवाचे लोक ज्यावेळेस अपयशी होतात, फेल होतात, त्यावेळेस देवासाठी हे दुःख आहे. हालेलुया. देवाला फार वाईट वाटतं प्रियांनो. पहा, शौलाला देवाने निवडलं होतं, देवाचं निवडलेलं तो पात्र होतं, देवाचा अभिषिक्त सेवक शौल, राजा देवाने त्याला बनवलं. पण पहा, देवाला वाईट वाटलं ज्यावेळेस शौलाने अवज्ञा केली, शौलाने देवाची आज्ञा मोडली. पहिले शमूएल याचा 15वा अध्याय आणि 11व्या वचनामध्ये आपण पाहतो की असं लिहिलं आहे, मी शौलास राजा केले, मी शौलास राजा केले, याचा मला पस्तावा होत आहे. काय म्हणतो देव? मी शौलाला राजा केले, याचा मला पस्तावा होत आहे. पहा, दुःख झालं. का दुःख झालं? कारण याच शौलाने देवाची आज्ञा मोडली, याच शौलाने देवाचं वचन मोडलं, याच शौलाने देवाच्या इच्छेविरुद्ध वागला. आणि देव त्याच्याविषयी म्हणत आहे की मी शौलास राजा केले, याचा आता मला पस्तावा होत आहे, कारण मला अनुसरण्याचे सोडून देऊन त्याने माझ्या आज्ञा पाळल्या नाही. व्हेरी बॅड, दुःखदायक आहे, त्रासदायक आहे. उत्पत्ती पुस्तकामध्ये देखील आपण पाहतो, ज्यावेळेस मनुष्य, मानवजात पाप करायला लागली, ज्यावेळेस मनुष्याचं पाप वाढलं, त्यावेळेस पहा देवाला अतिशय दुःख झालेलं आहे. उत्पत्तीचं पुस्तक 6वा अध्याय आणि 6वं वचन आपण वाचूया. उत्पत्तीचं पुस्तक 6वा अध्याय आणि 6वं वचन वाचा. म्हणून मानव पृथ्वीवर उत्पन्न केल्याचा परमेश्वराला अनुताप झाला. मानव पृथ्वीवर उत्पन्न केल्याचा
परमेश्वराला पस्तावा झाला, त्याला वाईट वाटलं, त्याला दुःख झालं. पुढे वाचा. आणि त्याच्या चित्ताला खेद झाला. त्याच्या चित्ताला खेद झाला. का बरं? मानव उत्पन्न केल्याचा परमेश्वराला पस्तावा झाला, त्याच्या चित्ताला खेद झाला. 5व्या वाचनात असं लिहिलंय, मुली पृथ्वीवर मानवाची दुष्टाई भार आणि मानवाच्या मनात येणारे विचार करण केवळ एकसारखे वाईट आहे. हे परमेश्वराने जशा फिलिंग्स आपल्याला पण आहेत ना. आपली मुलं ज्यावेळेस चुकीच्या गोष्टी करतात, अयोग्य गोष्टी करतात, जसं आपल्याला देखील दुःख होतं, तसंच दुःख आपल्या स्वर्गीय बापाला. हालेलुया. तसंच दुःख त्या स्वर्गातील पित्याला देखील. एक घटना पवित्र शास्त्रातील मला आपल्या पुढे आणायची आहे. देवाला योबाचा अभिमान होता. देव योबाला म्हणायचा, हा माझा सेवक आहे, हा माझा दास आहे, याला मी निवडलेला आहे. मला या व्यक्तीविषयी अभिमान आहे, नाद आहे या व्यक्तीवर. कारण योबाविषयी असं लिहिलेलं आहे, तो देवाला देऊन आहे. हालेलुया. आणि बालकापासून देवाला न आवडणाऱ्या गोष्टीपासून तो दूर आणि आपल्या मुलांच्या पालकासाठी देखील तो यज्ञ करणारा, हवन करणारा, पश्चाताप करणारा, आपल्या मुलांच्या पालकांची देखील क्षमा मागणारा हा व्यक्ती होता. पण एकदा काय झालं, या देवपुत्रामध्ये सैतान घुसला, देवपुत्रांच्या घोळक्यामध्ये सैतान घुसला आणि सैतान देखील परमेश्वरापुढे जाऊन उभा राहिला. आपण वाचूया. योबाचं पुस्तक, याचा 1ला अध्याय आणि 6 पासून पुढे आपल्याला पाहायला मिळतं. योबाविषयी आपण पाहतो की एक दिवस असा आला की त्या दिवशी देवपुत्र परमेश्वरापुढे येऊन उभे राहिले. देवपुत्र त्यांच्यामध्ये सैतानही आला. म्हणजे याचा अर्थ असा आहे की सैतान परमेश्वरा बरोबर बोलू शकतो. परमेश्वराने सैतानास, परमेश्वर सैतानास म्हणाला, तू कुठून आलास? सैतानाने परमेश्वरास उत्तर केले, मी पृथ्वीवर इकडे तिकडे हिंडून फिरून आलो आहे. मी पृथ्वीवर इकडे तिकडे हिंडून फिरून आलेलो आहे. तेव्हा परमेश्वराने सैतानास विचारले, माझा सेवक यो, माझा सेवक यो. हालेलुया. काय म्हणत आहे ते योबाला? माझा सेवक, माझा मुलगा, माझा पुत्र, माझं लेकरू, माझं निवडलेलं पात्र, माझा सेवक यो, याच्याकडे तुझे लक्ष गेले आहे काय? देव त्याच्याविषयी साक्ष देतोय. पुढं भूतलावर त्याच्या तोडीचा सात्विक, अख्ख्या भूतलावर त्याच्या तोडीचा सात्विक, सरळ, देवाला भिवून वागणारा व पापापासून दूर राहणारा असा दुसरा कोणी नाही. ही साक्ष कोण देत आहे त्याच्याविषयी? स्वतः परमेश्वर. काय करूया अशी साक्ष परमेश्वर आपल्याविषयी देईल काय? सात्विक, सरळ, देवाला भिवून वागणारा असा कोणी नाही. ज्या मोहल्ल्यामध्ये आपण राहता त्या मोहल्ल्यामध्ये माझ्यासारखा, आपल्यासारखा सरळ, सात्विक, देवाला भिवून वागणारा, पाप
पापापासून दूर राहणारा असा कोणी नाही, अशी साक्ष देव आपल्याविषयी देईल का प्रियानो? प्रियानो, देवाला जाऊ द्या. आपल्या शेजारी पाजारी राहणारे लोक, आपल्या मोहल्ल्यामध्ये राहणारे लोक, आपले नातेवाईक लोक, आपल्या घरातले लोक आपल्या विषयी अशी साक्ष देऊ शकतात का की देवाला फिरून वाढणारा सात्विक सरळ व्यक्ती याच्यासारखा दुसरा कोणी नाही. हालेलुया. सैतानाने परमेश्वराला उत्तर दिले, यो देवाचे भय काय फुकट बाळगितो काय? तो काय फुकट तुझं भय बाळगितो का? तो त्याचे घर व त्याचे सर्वस्व, बघा, तो त्याचे घर त्याचे सर्वस्व या भोवती तो कुंपण घातले आहे ना. हालेलुया. याचा अर्थ असा आहे प्रियानो, जे देवाला भिवून वागणारे लोक आहेत, जे सात्विक आहेत, सरळ आहेत, जे देवाला भिवून वागतात, पातकापासून दूर राहतात, त्यांच्या भोवती देवाच्या सुरक्षेचं कवच असतं. काय असतं? कुंपण नसतं. हालेलुया. पुन्हा तो म्हणतो, तू त्याच्या हातात यश दिले आहे ना. तू त्याच्या हातात यश दिले आहे ना. म्हणजे देवाला भिवून वागणाऱ्या व्यक्तीच्या हाताला देव काय देतो? मग सैतान त्याला परमेश्वराला म्हणतो, तू आपला हात पुढे करून त्याच्या सर्वस्वास लावून तर पहा. तू आपला हात पुढे करून त्याच्या सर्वस्वास लावून तर पहा, म्हणजे तो तुझ्या तोंडावर तुझा अभेद करेल. परमेश्वर सैतानास म्हणाला, पहा, त्याचे सर्वस्व तुझ्या हाती देतो, त्याला मात्र हात लावू नको. मग सैतान परमेश्वरासमोरून निघून काय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं तरी, ज्या वेळेस देवाची लेकरं, विश्वासणारे देवाची लेकरं, प्रार्थना करणारे देवाची लेकरं चुकतात, ज्यावेळेस ते फेल होतात, अपयश होतात त्यांच्या आध्यात्मिक जीवनात, त्यावेळेस देवाला दुःख होतं. कोणाला वाईट वाटतं? पण ह्या योबाविषयी आपल्याला पाहायला मिळतं की योबाचं सर्वस्व गेल्यानंतर देखील त्याने भुईवर पाय पडून देवाला धन्यवाद द्यावं. देवाला त्याने धन्यवाद दिलेले आहे. हालेलुया. हालेलुया. हे जे आध्यात्मिक युद्ध आहे ना प्रियानो, या आध्यात्मिक युद्धामध्ये ज्यावेळेस आपण फेल होतो त्यावेळेस सैतानाचा विजय होतो. सैतान देवाला बोलू शकतो की बघ, हे माझं लेकरू, हे तुझं लेकरू, प्रार्थना करणारं लेकरू, देवाच्या मंदिरात जाणारं लेकरू, बप्तिस्मा घेतलेला लेकरू, देवाची सेवा करणारं लेकरू आज माझ्या पायाला पडलेला आहे, त्याने माझ्या पायावर लगाम घातलेला आहे. माझा विजय झालेला आहे. पण त्यावेळेस देवाचे लेकरं सैतानाला लाथ मारतात, सैतानाला आपल्या पायाखाली खेचतात, देवाचा विजय.
हालेलुया. देवाला त्याच्या लोकांचा नाच वाटला पाहिजे, अभिमान वाटला पाहिजे, असं आमचं जीवन आम्ही ठेवलं पाहिजे. आमेन. पहा, योगाविषयी असं योगाचं पुस्तक 23वा अध्याय करा. आणि योग पहा 8 आणि 9 आणि 10 वचनामध्ये आपण पाहूया. डाव्या बाजूस जेथे मी आपली कृती करतो, पहा योग म्हणतो डाव्या बाजूस जेथे मी आपली कृती करतो तिकडे मी देवाला पाहण्याचा प्रयत्न करतो, पण मला तो दिसत, देव दिसत. मी उजवीकडे वळतो, तिकडे मी पाहण्याचा प्रयत्न करतो, देव दिसत नाही. दिसत जरी नसला, योग म्हणतो देवाचा मार्ग मला कळला आहे. हालेलुया. देवाचा मार्ग मला कळला आहे. देवाने मला पारखून पाहिले आहे. काय म्हणतो योग? देवाने मला पारखून पाहिले आहे. पाहिले म्हणजे मी सोन्यासारखा नाही. हालेलुया. देवाने आपल्याला जर पारखून पाहिलं, देवाने आपल्याला टेस्ट घेतले, तर काय प्रियानो, तुम्ही सोन्यासारखे निघणार का? निर्दोष असं उभं राहणार का प्रियानो? देव त्याच्या लोकांना पारखत असतो. देवाने पहा या ठिकाणी योगाला देखील पारखलेला आहे. योग हा खरा ठरला देवासमोर. देवाचा शब्द त्याने खरा केला. देवाची मान खाली जाऊ नये दिली त्याने. हालेलुया. ज्यावेळेस आम्ही पाप करतो ना, त्यावेळेस देवाची मान शर्मेने खाली जाते. ज्यावेळेस आम्ही पापावर, मोहावर, परीक्षेवर जय मिळवतो ना, देवाला अभिमान. हालेलुया. याकोबाच्या पत्रात असं लिहिलेलं आहे की जो परीक्षेत टिकतो त्याला मी जीवनाचा मुकुट देईन. देवाने एक जीवनाचा मुकुट देखील त्यांच्यासाठी ठेवलेला आहे. देव नेहमी पारखतो, टेस्ट करतो आणि मग ब्लेस करतो. हे देवाचे आशीर्वाद देण्याचे. तुम्ही जर आशीर्वाद मागत असाल ना, देवा मला आशीर्वाद दे, माझ्या मुलांना आशीर्वाद दे, माझ्या फॅमिलीला आशीर्वाद दे, माझ्या बायकोला आशीर्वाद दे, माझ्या आई वडिलांना आशीर्वाद दे. यस, देव तुमची प्रार्थना ऐकेल, आशीर्वाद दे, पण त्याबरोबर तुम्हाला तो टेस्ट पण देवाने योगाला टेस्ट. योगाच्या जागी जर आपण असतो तर आम्ही म्हटलं असतं सगळं संपलेलं आहे, आता मी काही जगून काय करू? माझी मुलं गेली, माझी बायको गेली, माझं घरदार गेलं, माझी संपत्ती गेली, माझं सर्वस्व गेलं, माझे दासदासी गेले, आता माझ्या जीवनाला काय अर्थ आहे? मी देखील माझं जीवन संपवून टाकतो. योगाविषयी असं लिहिलेलं आहे 2ऱ्या अध्यायामध्ये. त्याची स्त्री, योगाची परिस्थिती बघा. योगाने मग सैतान परमेश्वरासमोरून गेला, त्याने योगास मोठ्या मोठ्या गळवांनी नखशिकांत केली. म्हणजे या अगोदरचा जो हल्ला होता त्याच्या संपत्तीवर, त्याच्या फॅमिलीवर, त्याच्या घरादारावर, त्याच्या दासदासीवर हा हल्ला होता. सगळं काय केलं होतं. आता जो दुसरा हल्ला आहे हा स्वतः त्याच्या फिजिकली अटॅक आहे, त्याच्या शरीरावर. आणि सैतानाने योगास मोठ्या मोठ्या गळवांनी नखशिकांत अतिशय पिली. योगाने आपला अंग खाजवण्यासाठी खापरी घेतली. काय घेतली? खापरी घेतली. आणि तो जाऊन राखीत बसला.
ही त्याची परिस्थिती पाहून त्याची भक्ती म्हणते. तुम्ही अजून सत्व धरून राहिला आहात काय? तुम्ही अजूनही सत्व धरून राहिलेला आहात काय? तुम्ही अजूनही देवावर विश्वास ठेवताय काय? तुम्ही अजूनही देवाशी विश्वास आहात काय? देवाचं नाव सोडून द्या ती म्हणते. देवाचं नाव घेणं आता सोडून द्या आणि वरून जा. परिस्थिती इतकी वाईट झाली त्याची, इतकी भयंकर झाली की त्याची पत्नी सुद्धा त्याला म्हणत आहे की तुम्ही देवाचं नाव घेणं सोडून द्या आणि मरून जा. परंतु योगाने तिला दिलेलं उत्तर फार महत्वाचं आहे. योग तिला म्हणाला, तू धर्महीन स्त्रियाप्रमाणे बोलतेस, तू धर्महीन स्त्रियाप्रमाणे बोलतेस. देवापासून सुखच घ्यावे आणि दुःख घेऊ नये. हालेलुया. देवापासून सुखच घ्यावे का, दुःख घेऊ नये का? पुढे असं लिहिलंय, या सर्व प्रसंगी योबाने आपल्या वाचेने काही पाप केले. ते पाप फार भयंकर असतात. आपल्या मनाविरुद्ध एखादी घटना घडली तर आपण देवाकडे कुरकुर करायला सुरुवात करतो, देवाच्या विरुद्ध बोलायला सुरुवात करतो. आपल्या मनाविरुद्ध घटना घडली तर आपण शिव्याशाप द्यायला सुरुवात करतो. तर योबाविषयी लिहिलं आहे की वाचेने त्याने काही पाप केले. योग मला पारखलं तरी सोनच निघत. सोन्याची पारख करतात, मग ते खरंच सोनं आहे का डुप्लिकेट आहे ते कळतात. मला पारखलं तरी मी सोनच निघेल, सोन्यासारखाच निघेल असा योग. आपलं काय, आपण किती विश्वासामध्ये आहोत, आपण किती प्रार्थनेमध्ये आहोत, आपण देवासाठी किती सच्चे आहोत. देवाला तुमची सत्यता माहिती असते. देव तुम्हालाही पारखत असतो, पण बऱ्याच वेळेस आपण अपयशी होतो, आपण फेल होतो, आपण देवाला निराश करतो. आपल्या वागण्याने, आपल्या बोलण्याने, आपल्या कृतीने देवाला आम्ही दुःख देतो. देवाने आपल्याविषयी म्हटलं पाहिजे, संपूर्ण नगर शहरामध्ये माझा सेवक महेश याच्याकडे तुझं लक्ष गेलं का? अख्ख्या नगरमध्ये, अख्ख्या माळीवाड्यामध्ये त्याच्या मुलीचा धार्मिक आणि नीतिमान व्यक्ती कोणी नाही अशी साक्ष देवा आमच्या विषयी देतो. हालेलुया. फक्त महेश नाही, प्रत्येकाविषयी देवाने अशी साक्ष द्यावी ही देवाची इच्छा, ही माझी इच्छा आहे. आशीर्वाद पाहिजेत ना, योगासारखं परीक्षेत यश मिळवा. आमेन. तुम्हाला आशीर्वाद मिळतील. योगाला देवाने सगळे आशीर्वाद दिले. जे काही गमावलं ना तेच पुष्कळ होतं, प्रचंड होत. देवाने त्याचा दुप्पट परमेश्वराने त्याला दिला. हा देवाचा आशीर्वाद असतो. हालेलुया. देवाला अशक्याचं काहीच नाही. देवाने अब्राहमाला आशीर्वादित करण्यापूर्वी देवा देखील पाहिजे. अब्राहमाला पण पाळलं देवा, नंतर देवाने त्याला दिसले. अब्राहमाचा त्याग, अब्राहमाचं देवावरील प्रेम, अब्राहमाचा विश्वास, अब्राहमाचा आज्ञाधारकपणा याची चाचणी परमेश्वराने घेतली.
त्याला पारखला, तो खरा ठरला आणि मग देवाने त्याला योसेफाविषयी देखील आपण पाहतो. योसेफ देखील हा असा व्यक्ती होता की तो काही पण करू शकला असता. त्याला तशी संधी पण होती, पण संधीचा दुरुपयोग त्याने केला. हालेलुया. त्या प्यालेदाराच्या घरात सुद्धा तो विश्वासू राहिला, त्या तुरुंगात देखील तो विश्वासू राहिला. आणि ज्या वेळेस तो अधिकारावर बसला, देवाने त्याला ज्या वेळेस पंतप्रधान बनवलं एका गुलामाला, त्यावेळेस तो विश्वास देवाने त्याला पाहिला. मला आशीर्वाद पाहिजे असतील ना तर योगासारखी परीक्षा द्या आणि त्या यशस्वी व्हा. आमेन. आणि मग बघा देव तुमचं आणि तुमचं कुटुंबाचं जीवन, तुमचा परिवार कसा आशीर्वाद. प्रार्थना करू. सर्वशक्तिमान जिवंत परमेश्वरा, आजच्या वचनाबद्दल आम्ही तुझ्या जे वचन दिलं प्रभू ते शेअर केलेलं आहे. तुझी इच्छा तुझ्या मंडळीला प्रगट केलेली आहे. या पुढे प्रभू तुझ्या वचनाप्रमाणे आपलं जीवन तयार करावं. तुझ्या वचनाप्रमाणे प्रभू आम्ही आचरण करावं. यासाठी प्रभू प्रत्येकाचं सहाय्य करा. योग विश्वास ठरला, नीतिमान ठरला. योग हा प्रभू त्याने आपल्या वाचेने सुद्धा पाप केलेला. तो सत्व धरून राहिला. प्रभू आम्ही देखील आमच्या परीक्षेच्या काळात आम्ही सत्व धरून राहू, आम्ही प्रार्थनेमध्ये राहू, विश्वासामध्ये टिकून राहू. यासाठी तो आज या ठिकाणी आलेल्या प्रत्येक व्यक्तीला तुझ्या हातात देतो. प्रभू जे निराश आहेत, प्रभू जे दुःखी आहेत आणि आपलं ओझं घेऊन मंदिरात आलेले आहेत, तेव्हा त्यांची तू भेट घे. प्रभू तुझा स्पर्श त्यांना कर. सगळी बंधन येशूच्या नावात तुटली जाऊ दे. तुझ्या शांतीने, आनंदाने, आशीर्वादाने प्रत्येकाचं जीवन परिपूर्ण. धन्यवाद असेल. येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात विनंती सह केली म्हणून